समजा असा विचार करा की आज आपण जो काही मोठा निर्णय घेणार आहोत, मग तो नोकरी बदलण्याचा असो, एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याचा असो किंवा अगदी साध्या सुट्टीत कुठे जायचं याचा निर्णय असो, तो निर्णय आपण खऱ्या अर्थाने स्वतः घेतलेलाच नाहीये. हां, ऐकायला एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखं वाटतंय ना हे. अगदी तसंच. म्हणजे तो निर्णय आपल्या मेंदूत वर्षानुवर्षे लपून बसलेल्या एका अदृश्य ऑपरेटिंग सिस्टमने आधीच ठरवून ठेवलाय. हो, आणि ही संकल्पना माणसाच्या वरवरच्या वर्तनापलीकडे जाऊन त्याच्या आत दडलेल्या एका गुंतागुंतीच्या आराखड्याकडे लक्ष वेधते. कसं आहे, आपण अनेकदा पाहतो की एखादी व्यक्ती अत्यंत तणावाच्या प्रसंगातही अगदी शांत असते हो, आणि दुसरी व्यक्ती साध्या कारणावरूनही लगेच चिडते. अगदी बरोबर. हे असं अचानक घडत नाही. यामागे मानवी स्वभावाचा एक अतिशय पद्धतशीर आणि विज्ञानाने मोजता येण्याजोगा साचा काम करत असतो. आणि म्हणूनच आज आपण या अदृश्य आराखड्याचा वेध घेणार आहोत. आजच्या आपल्या सखोल चर्चेचा मुख्य विषय आहे व्यक्तिमत्वाचा आराखडा, ज्याला आपण इंग्रजीत ट्रेट थिअरी म्हणतो. नक्कीच, खूप रंजक आहे. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. सर्वात आधी मला हा मूळ प्रश्न पडतो की हे गुण म्हणजे नेमके काय? आता बघा, आज मला खूप राग आला, तर राग हा माझा गुण झाला का? नाही, अजिबात नाही. केवळ एका प्रसंगात व्यक्त झालेली भावना म्हणजे गुण नाही. कोणत्याही गोष्टीचा आराखडा समजून घेण्यापूर्वी त्याचा सर्वात छोटा घटक समजून घेणं आवश्यक असते. मानवी स्वभावाचे गूढ उकलण्यासाठी गुण ही संकल्पना समजून घेणं पहिली पायरी आहे. आपल्या स्रोतांनुसार गुण म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये असणारे काही स्थिर, सातत्यपूर्ण आणि पुनरावृत्त होणारे गुणधर्म. म्हणजे जे वारंवार दिसतात ते. हो, सोप्या भाषेत सांगायचे तर एखाद्या विशिष्ट परिस्थितीत माणूस ज्या एका ठराविक पद्धतीने वागतो किंवा विचार करतो, त्याची ती कायमस्वरूपी प्रवृत्ती म्हणजे त्याचा गुण. हेच गुणधर्म माणसाचे विचार, वर्तन आणि त्याच्या भावना सतत निर्देशित करत असतात. म्हणजे मला असं म्हणायचंय की जर एखादी व्यक्ती 10 वेगवेगळ्या प्रसंगात 10 वेगवेगळ्या लोकांसोबत असतानाही प्रामाणिकपणेच वागत असेल, तर तो तिचा गुण ठरतो? अगदी तसंच. आणि या सिद्धांताने अशा गुणांचे 4 मुख्य आधारस्तंभ निश्चित केले आहेत. पहिला आणि सर्वात महत्वाचा स्तंभ आहे स्थिरता. स्थिरता. हो, व्यक्तिमत्वाचे हे गुण एका काळानंतर सहजासहजी बदलत नाहीत. व्यक्तीचं वय वाढलं, परिस्थिती बदलली किंवा ती व्यक्ती वेगळ्या संस्कृतीत राहायला गेली तरी हे मूळ गुण बऱ्यापैकी स्थिर राहतात. दुसरा स्तंभ आहे सर्वव्यापी. हे गुण जगातील सर्व व्यक्तींमध्ये असतात. एक मिनिट थांबा. सर्वव्यापी म्हणजे जे गुण माझ्याकडे आहेत तेच जगातील प्रत्येक माणसाकडे आहेत? हे कसं शक्य आहे? शक्य आहे ना, कारण फक्त प्रत्येकामध्ये त्यांचे प्रमाण कमी जास्त असते. प्रत्येक माणसात रागीटपणा, शांतपणा किंवा लाजाळूपणा असू शकतो. कुणात तो 10% असेल तर कुणात 90%. अरे वा, म्हणजे ते स्पेक्ट्रम सारखं असतं. बरोबर. इथूनच तिसरा स्तंभ येतो, मोजता येण्याजोगे. मानसशास्त्रीय कसोट्यांद्वारे या गुणांचे अचूक प्रमाण मोजले जाऊ शकते. आणि चौथा स्तंभ म्हणजे वर्गीकरण शक्य. या गुणांची आपण व्यापक ते अरुंद अशा विविध गटात विभागणी करू शकतो. हे ऐकताना मला एक सादृश्य आठवतंय. जर आपण माणसाला एक स्मार्टफोन मांडले तर हे जे गुण आहेत ती त्या फोनची ऑपरेटिंग सिस्टम आहे असं म्हणता येईल का? हे चांगलं उदाहरण आहे. म्हणजे आपण रोज वेगवेगळे ॲप्स उघडतो, कधी ऑफिसचं काम, कधी मित्रांसोबतची पार्टी, पण बॅकग्राऊंडला तीच एक OS सतत काम करत असते. आपण परिस्थितीनुसार जे काही निर्णय घेतो ते या ऑपरेटिंग सिस्टमच्या क्षमतेवरच अवलंबून असते. हे सादृश्य इथे अतिशय चपखल बसते. आणि यात आणखी एक भर घालायची तर जसं फोनमधले ॲप्स आपण सहज डिलीट करू शकतो किंवा नवीन इन्स्टॉल करू शकतो, ज्या आपल्या दैनंदिन सवयी असतात, तसं या ऑपरेटिंग सिस्टमचं नसतं. म्हणजे ही OS अपडेट करता येत नाही? सहजासहजी नाही. हे गुण केवळ आपल्या सवयी नाहीत, ते मानवी अस्तित्वाचा एक सखोल आणि मोजता येण्याजोगा भाग आहेत. ती खरोखरच एक अशी OS आहे जी माणसाच्या नकळत त्याच्या संपूर्ण वर्तनावर नियंत्रण ठेवत असते. हा विचार खूपच कुतूहल निर्माण करणारा आहे. पण मला एक सांगा, मानवी स्वभाव इतका गुंतागुंतीचा आहे, मग हे मोजमाप करण्याची सुरुवात नक्की झाली कशी? कोणत्या तरी शास्त्रज्ञाने अचानक एका सकाळी उठून गुणांची यादी तर नक्कीच बनवली नसेल. ती होते 1930च्या दशकात गॉर्डन ऑलपॉट आणि त्यांच्या सहकाऱ्यांपासून. त्यांनी या सिद्धांताचा पाया रचला, पण तो रचण्यासाठी त्यांनी जो मार्ग निवडला तो थक्क करणारा होता.
त्यांनी लेक्सिकल हायपोथेसिस नावाचा विचार मांडला. त्यांच्या मते जर मानवी स्वभावाचा एखादा गुण खरोखरच महत्वाचा असेल तर मानवाने त्याच्या भाषेमध्ये त्या गुणाचे वर्णन करणारा एखादा शब्द नक्कीच तयार केला असेल. बरं. या कल्पनेवर आधारित ऑलपॉट यांनी चक्क एक संपूर्ण इंग्रजी डिक्शनरी चालली. काय सांगता? त्यांनी मानवी स्वभाव शोधण्यासाठी डिक्शनरी वाचून काढली? होय, त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डिक्शनरीमधील असे सर्व शब्द वेगळे काढले जे माणसाच्या वर्तनाचे वर्णन करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण त्यांना असे तब्बल 4,500 शब्द सापडले. बापरे, 4,500 शब्द! पण एवढ्या मोठ्या यादीचा अभ्यास करणं तर अशक्यच आहे. यातून काहीच निष्कर्ष निघू शकणार नाही. हीच अडचण ऑलपोर्ट यांनाही जाणवली. म्हणून त्यांनी या शब्दांचं वर्गीकरण करून व्यक्तिमत्वाच्या गुणांचे 3 स्तर सुचवले. पहिला स्तर म्हणजे प्रमुख गुण, ज्याला ते कार्डिनल ट्रेट्स म्हणतात. हे काय असतात? हे गुण अतिशय प्रभावी असतात. एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण व्यक्तिमत्व किंवा तिचं संपूर्ण आयुष्य याच एका गुणाभोवती फिरत असते. ती व्यक्ती आणि तो गुण हे एकमेकांपासून वेगळे करताच येत नाहीत. उदाहरणादाखल सांगायचं तर हिटलरचा हुकुमशाहीपणा किंवा मदर तेरेसा यांची निस्वार्थ सेवा. पण इथे मला थोडा विरोध करावासा वाटतोय. म्हणजे हिटलर किंवा मदर तेरेसा यांची उदाहरणे ऐकायला मोठी वाटतात, पण ती अत्यंत टोकाची उदाहरणे आहेत. बरोबर आहे तुमचं. मला नाही वाटत की असा एखादा प्रमुख गुण सर्वसामान्यांमध्ये असतो. आपण आपल्या आजूबाजूला पाहतो, कुणी एकाच गुणाच्या पूर्णपणे आहारी गेलेले दिसत नाहीत. आपण सगळेच वेगवेगळ्या भावना आणि गुणांचे मिश्रण असतो. मग हा सिद्धांत सर्वसामान्यांना कसा लागू पडतो? तुमचा हा मुद्दा अत्यंत रास्त आहे आणि खुद ऑलपोर्ट यांनी हेच मान्य केले होते. कार्डिनल ट्रेट्स अत्यंत दुर्मिळ असतात. लाखो लोकांमध्ये एखादीच व्यक्ती अशी असते जिचे आयुष्य एकाच गुणाने ग्रासलेले असते. बहुतांश लोक त्यांच्या दुसऱ्या स्तरावर जीवन जगतात, ज्याला ऑलपोर्ट यांनी मध्यवर्ती गुण किंवा सेंट्रल ट्रेट्स म्हटले आहे. म्हणजे हे ते गुण जे आपल्या दैनंदिन जीवनात दिसतात? अगदी बरोबर. हे असे 5 ते 10 प्रमुख गुण असतात जे आपल्या दैनंदिन जीवन आणि वर्तन ठरवतात. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती प्रामाणिक, मदतशील आणि आत्मविश्वासी असू शकते. आपण एखाद्या व्यक्तीचे वर्णन करताना किंवा तिच्यासाठी शिफारसपत्र लिहिताना हेच मध्यवर्ती गुण वापरतो. आणि त्यांचा तिसरा स्तर कोणता होता? तिसरा स्तर म्हणजे दुय्यम गुण किंवा सेकंडरी ट्रेट्स. हे गुण प्रसंगानुरूप असतात आणि कमी स्थायी असतात. म्हणजे परिस्थितीनुसार बदलणारे. हो, जसे की सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची भीती वाटणे किंवा एखाद्याला रांगेत उभे राहायला लावल्यावर प्रचंड चिडचिड होणे. हे गुण व्यक्तीच्या मूळ स्वभावाला धक्का न लावता केवळ विशिष्ट परिस्थितीपुरते मर्यादित असतात. ठीक आहे, म्हणजे ऑलपोर्ट यांनी आपल्याला डिक्शनरीच्या माध्यमातून एक वर्णनात्मक आराखडा दिला. प्रमुख, मध्यवर्ती आणि दुय्यम. पण इथे एक अडचण मला दिसतेय. कोणती? यात विज्ञान कुठे आहे? यात मोजमाप कुठे आहे? हे तर फक्त भाषिक वर्णन झाले. एखाद्याचे व्यक्तिमत्व मोजण्यासाठी आपल्याला काहीतरी ठोस आणि गणितीय आधार हवा असतो. आणि हाच तो टप्पा होता जिथे या सिद्धांतात एक मोठी क्रांती झाली. ही क्रांती घडवून आणली रेमंड कॅटेल यांनी. ऑलपोर्टचा दृष्टिकोन प्रामुख्याने वर्णनात्मक होता, पण कॅटेलने ठरवले की मानवी स्वभावाला नुसत्या शब्दांच्या जाळ्यात न ठेवता विज्ञानाच्या प्रयोगशाळेत आणि गणिताच्या सूत्रात बसवले पाहिजे. बरं. त्यासाठी त्यांनी फॅक्टर ॲनालिसिस या अतिशय प्रगत सांख्यिकीय पद्धतीचा वापर केला. फॅक्टर ॲनालिसिस हे ऐकायला खूपच तांत्रिक वाटतंय. कॅटेल यांनी नेमके काय केले हे थोड्या सोप्या भाषेत सांगता येईल का? नक्कीच. आता कल्पना करा की तुमच्याकडे हजारो लोकांच्या वर्तनाची माहिती आहे. त्यांनी शेकडो प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. कॅटेल यांनी आधुनिक कम्प्युटर नसतानाच्या काळात या हजारो उत्तरांमधील समान धागे गणिताच्या आधारे शोधून काढले. अरे वा! त्यांनी पाहिले की जे लोक बडबडे असतात तेच लोक अनेकदा उत्साही सुद्धा असतात. याचा अर्थ हे दोन्ही शब्द एकाच मूळ प्रवृत्तीचा भाग आहेत. अशा प्रकारे त्यांनी हजारो शब्दांचे आणि निरीक्षणांचे गट बनवले. म्हणजे त्यांनी ते 4,500 शब्दांचा जो पसारा होता तो साफ करून त्यातील मूळ पॅटर्न शोधून काढले. आणि या गणितातून त्यांच्या हाती काय लागले? या सांख्यिकीच्या आधारे कॅटेल यांनी मानवी व्यक्तिमत्वाचे 16 मूळ घटक निश्चित केले. याला आज मानसशास्त्रात 16PF असे म्हटले जाते. यात त्यांनी ऊर्जावान विरुद्ध शांत, वास्तववादी विरुद्ध कल्पनावादी, आत्मविश्वासी विरुद्ध लाजाळू अशा 16 जोड्या बनवल्या.
कॅटल यांचे सर्वात मोठे योगदान हे होते की त्यांनी व्यक्तिमत्वाला केवळ शब्दांतून बाहेर काढून गणिताच्या आणि आकडेवारीच्या अचूक परिमाणात आणले. आता मानवी स्वभाव एका आलेखपत्रावर मोजता येणे शक्य झाले होते. कॅक्टेल यांनी गणिताचा वापर केला हे खरोखरच प्रभावी आहे. पण तरीही 16 घटक लक्षात ठेवणे हे थोडे किचकट नाही का वाटत? म्हणजे कसं? म्हणजे जर मला कोणाचे व्यक्तिमत्व मोजायचे असेल तर 16 वेगवेगळ्या पातळ्यांवर त्याची तपासणी करावी लागेल. मानवी मेंदूला गोष्टी अधिक सोप्या आणि सुटसुटीत स्वरूपात समजायला आवडतात. 16 हा आकडा खूपच मोठा वाटतो मला. आणि हाच विचार नंतरच्या संशोधकांनाही सतावू लागला. ऐतिहासिक प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजे हान्स आयसेंक यांचे काम. आयसेंक यांना वाटले की 16 घटक हे खूप जास्त आहेत आणि त्यात अनेक गोष्टींची पुनरावृत्ती होते. बरोबर. त्यामुळे त्यांनी हा 16 घटकांचा गुंत सोडवला आणि व्यक्तिमत्वाची फक्त 3 प्रमुख परिमाणे दिली. इथे आयसेंक यांनी एक अत्यंत महत्वाची संकल्पना मांडली, ती म्हणजे स्पेक्ट्रम किंवा रेषेवर काम करणारे गुण. स्पेक्ट्रम म्हणजे आपण इथे अशा एका रेषेची कल्पना करतोय जिच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वेगवेगळे स्तर आहेत. होय, त्यांनी पहिलं परिमाण दिले बहिर्मुखता विरुद्ध अंतर्मुखता. या स्पेक्ट्रमच्या एका टोकाला अत्यंत बोलका, उत्साही, सतत लोकांमध्ये राहणारा माणूस असतो, तर दुसऱ्या टोकाला एकांतप्रिय, शांत आणि स्वतःच्या विचारांत रमणारा माणूस असतो. आणि दुसरं परिमाण? दुसरं परिमाण आहे भावनिक स्थैर्य विरुद्ध भावनिक अस्थैर्य. एका टोकाला अशी व्यक्ती जिच्यावर कोणत्याही संकटाचा किंवा तणावाचा पटकन परिणाम होत नाही, ती अत्यंत शांत आणि स्थिर असते. दुसऱ्या टोकाला अशी व्यक्ती जी चंचल, अस्वस्थ आणि छोट्या छोट्या गोष्टींनी लवकर तणावग्रस्त होते. बरं, तुम्ही सुरुवातीला म्हणाला होतात की त्यांनी 3 परिमाणे दिली. हे तर 2च झाले. तिसरं परिमाण कोणते होते? तिसरे परिमाण त्यांनी नंतरच्या काळात जोडले. ते होते सहानुभूतीपूर्ण प्रवृत्ती विरुद्ध अतिआक्रमकता किंवा समाजविघातक प्रवृत्ती. ओहो. एका बाजूला अत्यंत सहयोगी आणि इतरांचा विचार करणारे लोक, तर दुसऱ्या बाजूला आक्रमक, नियमांची पर्वा न करणारे आणि सहानुभूती नसलेले लोक. हे परिमाण विशेषतः गुन्हेगारी प्रवृत्ती किंवा क्लिनिकल अभ्यासातून पुढे आले होते. आयसिंगचे हे स्पेक्ट्रम ऐकताना मला म्युझिक स्टुडिओमधल्या एका उपकरणाची आठवण येतेय. कोणत्या उपकरणाचे? साऊंड मिक्सिंग कन्सोल. स्टुडिओमध्ये जसे आवाजाचे नियंत्रण करणारे अनेक स्लायडर्स असतात, तसंच हे काहीतरी वाटतंय. म्हणजे मानवी स्वभाव हा लाईटच्या बटनासारखा ऑन किंवा ऑफ नसतो, तो एका स्लायडरसारखा असतो. बरोबर, अगदी अचूक ओळखलात. मग आयसिंग सांगतायत की प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात हे स्लायडर्स वेगवेगळ्या पातळीवर असतात. एखाद्या व्यक्तीमध्ये बहिर्मुखतेचा स्लायडर अगदी वर असेल, तर भावनिक अस्थैर्याचा स्लायडर थोडा खाली असेल. आणि या सर्व स्लायडर्सच्या अचूक कॉम्बिनेशनमधून प्रत्येकाचं एक वेगळं म्युझिक म्हणजे व्यक्तिमत्व तयार होते. मी पूर्णपणे सहमत आहे या उदाहरणाशी. आणि यातूनच आपल्याला पुढच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे जाता येते. स्पेक्ट्रम ही संकल्पना खऱ्या अर्थाने क्रांतिकारक ठरली, कारण ती माणसाला फक्त काळी किंवा पांढरी अशा 2च रंगांत पाहत नाही. पण आयसिंगचे फक्त 3च डायमेन्शन्स खूपच मर्यादित वाटू लागले. आणि या सर्व ऐतिहासिक प्रवासांचा, संशोधनांचा परिपाक म्हणून आजच्या काळात सर्वाधिक मान्यता प्राप्त असलेल्या बिग 5 मॉडेलचा जन्म झाला. यात व्यक्तिमत्वाचे 5 भक्कम स्तंभ मांडले आहेत. 16 वरून 3 वर आणि 3 वरून परत 5 वर. हे 5 स्तंभ कोणते आहेत? याला लक्षात ठेवण्यासाठी इंग्रजीत ओशन या संक्षिप्त नावाने ओळखले जाते. OCEAN. हो, पहिलं अक्षर आहे ओ, म्हणजे ओपननेस किंवा अनुभवासाठी खुलेपणा. ही व्यक्ती नवीन कल्पनांचा कसा स्वीकार करते, ती किती सर्जनशील आहे, तिला कला किंवा नवीन गोष्टी शिकण्याची किती जिज्ञासा आहे, हे यावरून मोजले जाते. ज्या व्यक्तीमध्ये हे प्रमाण जास्त असते ते नेहमी काहीतरी नाविन्यपूर्ण करत असतात. आणि साहजिकच ज्यांच्यात हे प्रमाण कमी असते ते जुन्या चाकुरीत राहायला पसंती देतात. पुढे दुसरा अक्षर सी, म्हणजे कर्तव्यपरायणता. यात व्यक्तीचा जबाबदारपणा, शिस्तबद्धता आणि मेहनतीपणा मोजला जातो. ही व्यक्ती स्वतःचं काम किती लक्षपूर्वक करते आणि उद्दिष्टांवर किती केंद्रित राहते हे यातून दिसते. मला वाटतं कोणत्याही कंपनीला नोकरी देताना हा सी घटक सर्वात जास्त महत्त्वाचा वाटत असेल. अगदी बरोबर. तिसरं अक्षर आहे ई, म्हणजे बहिर्मुखता. आपण आधी पाहिल्याप्रमाणे यात उत्साह, ऊर्जा आणि लोकांशी संवाद साधण्याची, गर्दीत मिसळण्याची आवड मोजली जाते. चौथे अक्षर ए, म्हणजे सहकार्यशीलता, म्हणजेच इतरांबद्दल असलेली सहानुभूती, विनयशीलता आणि मदत करण्याची प्रवृत्ती.
अशा व्यक्तींशी जुळवून घेणे खूप सोपे असते. आणि शेवटचे अक्षर एन. एन म्हणजे भावनिक अस्थैर्य किंवा न्यूरोटिसिझम. हे थोडं नकारात्मक वाटू शकतं. ह्यात चंचलता, असुरक्षितता आणि तणावाला सामोरे जाण्याची असमर्थता मोजली जाते. म्हणजे ते लोक जे खूप काळजी करतात. हो, अशा व्यक्ती सतत काळजी करत असतात किंवा लवकर दुखावून जातात. आज जगभरात मानसशास्त्रात हेच बिग 5 मॉडेल व्यक्तिमत्व मोजण्यासाठी सुवर्णप्रमाण मानले जाते. खरंच एका अत्यंत अमूर्त अशा कल्पनेला विज्ञानाने मोजता येण्याजोग्या 5 स्तंभांमध्ये बसवणे हा खरोखरच मानवी बुद्धिमत्तेचा एक मोठा विजय आहे. डिक्शनरीपासून सुरू झालेला प्रवास एका अचूक वैज्ञानिक मॉडेलपर्यंत येऊन पोहोचला. नक्कीच. पण इथे मला एका दुसऱ्या बाजूकडे लक्ष वेधायचे आहे. कोणत्याही वैज्ञानिक मॉडेलची नाणी 2 बाजूंची असतात. एकीकडे त्याची उपयोगिता असते, पण दुसरीकडे त्याच्या काही गंभीर मर्यादाही असतात. या गुणवैशिष्ट्य सिद्धांताचा, विशेषतः बिग 5चा रिॲलिटी चेक काय सांगतो? हा अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलात. सुरुवातीला उपयोगितेबद्दल बोलायचे झाले तर हा अभ्यास अत्यंत वैज्ञानिक आणि मोजता येण्याजोग्या सांख्यिकीय पद्धतींवर आधारित आहे. त्यामुळे तो केवळ हवेत गोळीबार करत नाही, तो व्यक्तिमत्वाचं स्थैर्य अधोरेखित करतो. बरोबर. त्यामुळे क्लिनिकल मानसशास्त्र, करिअर समुपदेशन आणि मोठ्या कंपन्यांमध्ये रोजगार निवड करताना या चाचण्या अत्यंत उपयोगी ठरतात. यामुळे कंपन्यांना एखाद्या उमेदवाराचा डेटा ड्रिव्हन आराखडा मिळतो, ज्यावरून तो टीममध्ये कसा वागेल याचा अंदाज बांधता येतो. पण हीच गोष्ट त्याची सर्वात मोठी मर्यादाही बनू शकते, नाही का? मला एक खूपच व्यावहारिक अडचण इथं दिसतीये. सांगा ना. समजा एखादी व्यक्ती ऑफिसमध्ये अत्यंत कर्तव्यपरायण आणि शांत असू शकते. तिथे ती खूप शिस्तीत काम करते. पण तीच व्यक्ती वीकेंडला आपल्या जुन्या मित्रांसोबत भेटली की अत्यंत अस्थिर आणि बडबडी असू शकते. आपण माणूस आहोत, कोणती यंत्र नाहीयेत जी सतत एकाच मोडवर चालतील. मग परिस्थितीनुसार असा क्षणाक्षणाला बदलणारा माणूस या चाचण्यांमध्ये कसा मोजायचा? आणि हीच या सिद्धांतावर घेतली जाणारी सर्वात मोठी आणि रास्त टीका आहे. या सिद्धांतात परिस्थितीनुरूप मानवी वर्तनात होणारे बदल अतिशय कमी समजावले गेले आहेत. तो फक्त व्यक्तीच्या आतल्या गुणांवर लक्ष केंद्रित करतो. पण माणसाचे जीवन म्हणजे फक्त त्याचे अंतर्गत गुण नसतात. व्यक्तीच्या संपूर्ण जीवनानुभवाकडे, तिच्यावर होणाऱ्या सभोवतालच्या परिणामांकडे हा सिद्धांत अनेकदा दुर्लक्ष करतो. मानवी व्यक्तिमत्व इतके अफाट आणि गुंतागुंतीचे आहे की केवळ 5 किंवा 16 गुणांच्या चौकटीत त्याचे संपूर्ण वर्णन कधीच होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही म्हणताय की हा सिद्धांत आपल्याला एखाद्या घराचा आराखडा नक्की देतो. तिथे भिंती कुठे आहेत, दरवाजे कुठे आहेत हे तो अचूक सांगतो. पण त्या घरात प्रत्यक्ष राहायला गेल्यावर रोज कोणत्या घटना घडतात, कोण कुणाशी भांडतं, कोण कुठे हसतं आणि सणासुदीला त्या घराचं वातावरण कसं बदलतं हे तो आराखडा सांगू शकत नाही. हे अगदी योग्य विश्लेषण आहे. हा सिद्धांत आपल्याला माणूस असा का वागतो यामागील गुंतागुंतीची मानसिक कारणे किंवा त्याचा भूतकाळ सांगत नाही. तो फक्त सध्या तो कसा वागतो याचे वर्गीकरण करतो. हीच या सिद्धांताची ताकदही आहे आणि हीच त्याची सर्वात मोठी मर्यादाही आहे. आजच्या या सखोल चर्चेतून आपल्याला माणसाच्या अदृश्य आराखड्याविषयी खूप काही नव्याने शिकायला मिळालं. गुण म्हणजे नेमके काय इथपासून आपण सुरुवात केली. त्यानंतर गॉर्डन ऑलपोर्ट यांची डिक्शनरीमधील 4,500 शब्दांची वर्णनात्मक मांडणी आपण पाहिली. हो. मग रेमंड कॅटेल यांचे फॅक्टर अनालिसिस नावाचे गणितीय मोजमाप, हान्स आयसेंक यांची स्पेक्ट्रम संकल्पना आणि साऊंड मिक्सिंग कन्सोलचे सादृश्य आपण बघितले. आणि सरतेशेवटी आधुनिक मानसशास्त्राचा पाया असणारे बिग 5 मॉडेल आपण सविस्तर समजून घेतले. विज्ञानाने मानवी वर्तनाला एका मोजपट्टीवर आणण्याचा केलेला हा यशस्वी पण काहीसा मर्यादित प्रयत्न खरोखरच थक्क करणारा आहे. नक्कीच. आपण मुळात कसे आहोत हे समजून घेण्याची मानवाची अनावर धडपड या संपूर्ण प्रवासातून स्पष्ट दिसते. आपण जरी 100% एका सूत्रात मोजले जाऊ शकत नसलो तरीही या सिद्धांतांमुळे आपण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या खूप जवळ पोहोचलो आहोत. आणि या चर्चेच्या शेवटी या सर्व माहितीच्या आधारे मला सर्वांसमोर एक विचार ठेवायचा आहे ज्यावर आपण नक्कीच विचार करायला हवा. आज आपण पाहिलं की विज्ञानानुसार व्यक्तिमत्वाचे हे गुण मुळात स्थिर असतात. ते आपल्या आतल्या ऑपरेटिंग सिस्टीमसारखे असतात, जे सहजासहजी बदलत नाहीत. पण जर एखाद्या व्यक्तीला सलग अनेक वर्षे पूर्णपणे वेगळ्या, अनपेक्षित आणि अत्यंत खडतर परिस्थितीत ठेवले, जिथे तिचे सर्व जुने संदर्भ, तिचे सर्व सुरक्षित किनारे पुसले गेले आहेत, तर अशा टोकाच्या परिस्थितीमुळे त्या व्यक्तीचे स्थिर गुण कायमचे बदलून एक नवीनच व्यक्तिमत्व जन्माला येईल का?
हां, खूपच सखोल विचार आहे. आपण खरोखरच आपल्या मूळ स्वभावाचे कायमचे गुलाम आहोत, ती परिस्थिती या स्थिर आराखड्याला पूर्णपणे खोडून नव्याने लिहू शकते? या प्रश्नाचे उत्तर कदाचित प्रयोगशाळेत नाही, तर मानवी आयुष्याच्या गुंतागुंतीत दडलेले आहे. तोपर्यंत स्वतःला आणि इतरांना समजून घेण्याचा आपला हा शोध असाच सुरू राहील.